ब्रेक नंतर झिरो अवरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामध्ये रॅश ड्रायव्हिंगमुळे झालेल्या अपघाताचे विविध कंगोरे आपण झिरो अवरमध्ये पाहिलेले आहेत। याचं सविस्तर विश्लेषण आणि त्यावर चर्चाही केली आहे। याच कालावधीत राज्यामधील दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये असेच दोन अपघात झाले, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। त्यातला एक अपघात राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये घडला, तर दुसरा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये। या दोन्ही अपघातात आणि पुण्याच्या पोर्शे कार अपघातात एक साम्य आहे, आणि ते म्हणजे पोलीस खात्याने तपास कामामध्ये दाखवलेली कमालीची दिरंगाई। नागपूरमध्ये 7 मे म्हणजे 3 आठवड्यांपूर्वी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोन मैत्रिणींना एका कारने उडवलं। त्यानंतर 3 आठवड्यांनी म्हणजे काल परवा त्या ओला चालकाला शोधून अटक करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन मोठे अपघात झाले। एका अपघातात गाडीने दुचाकीवरील बाप लेकाला उडवलं, मात्र गाडीत काही स्थानिक पातळीवर राजकीय व्यक्ती असल्यामुळे पोलीस तपास काही काळ रखडल्याचा आरोप तिथे करण्यात येतोय। दुसऱ्या अपघातामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये जीप चालवत एक दुचाकी आणि 3 कारला दिलेल्या धडकेत 5 जण जखमी झाले होते। त्यातल्या 9 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवाने मृत्यू झाला। याच अतिशय गंभीर विषयावरती आम्ही विचारला होता झिरो अवरमध्ये आजचा दुसरा प्रश्न, आणि तो दुसरा प्रश्न पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर। तर झिरो अवरमध्ये उपस्थित केलेला आजचा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, रॅश ड्रायव्हिंगमुळे नागपूर छत्रपती संभाजीनगरमध्ये ही भीषण अपघात, आपले रस्ते सुरक्षित आहे असं वाटतं का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या या प्रश्नासाठी तुम्हाला आम्ही दिले होते। तर पहिल्यांदा उपराजधानी नागपूरचं अपघात प्रकरण काय आहे ते अगदी थोडक्यात पाहूया। 7 मे म्हणजे साधारण 24 दिवसांपूर्वी शारदा चौक जवळ ममता आदमने या आपल्या मैत्रिणीसह मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या। अचानकपणे पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि तिने दोघींना जोरदार धडक दिली। ममता यांची मैत्रीण कारच्या धक्क्याने बाजूला फेकली गेली, तर ममता यांना कारच्या बोनेटची जोरदार धडक लागल्यामुळे समोरच्या दिशेने अनेक फूट लांब त्या फेकल्या गेल्या। एवढंच नव्हे तर यानंतरही त्यांच्या अंगावरून 2 वेळा ही कार गेली। अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या ममता आदमने यांच्या शरीरातील अनेक हाडं या अपघातामध्ये तुटलेली आहेत। अनेक शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ममता आदमने यांचा जीव तर वाचवलाय, मात्र प्रचंड वेदनेमध्ये ममता आदमने आजही अंथरुणाला खिळू नये। या अपघातानंतर बेजबाबदार कार चालक तिथून लगेच पळून गेला आणि आपल्या पोलिसांनाही त्याचा तब्बल 22 दिवस शोध घेता आला नाही। 3-4 दिवसांपूर्वी या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आणि त्यावरून जनक्षोभ उसळला। अखेर 22 दिवसांनंतर पोलिसांनी त्या ड्रायव्हरला शोधून काढलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला केवळ नोटीस देऊन सोडून देण्यात आलं। ही बातमी एबीपी माझानं लावून धरली आणि यानंतर अखेर या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। या रॅश ड्रायव्हिंग अपघाताच्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले। पोलीस यंत्रणा, कायदा याला घेऊन नागपूरकरांनी रोष व्यक्त केला। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी या संदर्भात घेतलेला आढावा पाहूया। पुणे असेल, नागपूर असेल, इथल्या रॅश ड्रायव्हिंगच्या प्रकरणानंतर परत ही समस्या ऐरणीवर आलेली आहे। याबद्दल नागपूरकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया। आता या घटना छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतात, पण या घडल्या नाही पाहिजे किंवा घडत आहे तर त्याच्यावरती प्रॉपर कारवाई झाली तर प्रॉपर भीती निर्माण होईल, किंवा त्याच्यावरती कसं आहे की एक विशेष प्रकारे लोक विचार करतील की असं केलं तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं केलं तर तसा प्रॉब्लेम होऊ शकतो। तर या गोष्टी नाही केल्या पाहिजे। तशी भीती कुठे दिसून नाही राहिलेली आजच्या तारखेला समाजामध्ये। पुण्याच्या घटनेनंतर व्यवस्थेबद्दल काय प्रश्न निर्माण होतात तुमच्याकडे? आपलं प्रशासन जे आहे ते एकदम कठोर नाही आहे, कडक नाही आहे। आमचं जे प्रशासन, पोलीस प्रशासन आहे ते फक्त वसुलीसाठी इकडे तिकडे उभं राहतो, फोटोजवरनं चालान करतो, पण ते कुठेही अवेअरनेस आणण्याची ट्राय करत नाही आहे नागपूरमध्ये किंवा पुण्यात इथं झालं। कायदे आपल्याकडे लवचिक आहे, म्हणजे एवढी मोठी घटना घडून एका दिवसात जामीन मिळतो? कायदे लवचिक नाही आहे, पण आमचं जे सिस्टम आहे ते लवचिक झालेलं आहे। पैशाच्यामुळे ते बळी पडत आहे। जसं आता पुण्याला झालं, त्याच्या आईचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं, तर जसं जसं कुठे मोठ्या परिवारातलं कोणी संभ्रांत माणूस जर तिथे ॲड असतो तर पूर्ण सिस्टम त्याला वाचवण्यासाठी लागून जातो। घटनेनंतर असं वाटतं की असे प्रकार म्हणजे आरोपींना वाचवण्याचे याआधी पण सिस्टममध्ये झाले असेल आणि आरोपींना वाचवलं गेलं असेल? नेहमीच होत आलेलं आहे।
नेहमीच होत आलेलं आहे. सगळे लोक संतापले त्याच कारणाने आहे की जो सर्वसामान्य व्यक्तिगण आहे समाजातला तो कुठं जाईल अशा परिस्थितीमध्ये. आपल्या डोळ्यासमोरच्या रोजच्या गोष्टी आहेत की तिथं ट्रॅफिक जाम आहे. ट्रॅफिक जामला क्लिअर करायच्या जागी आहे की नाही पोलीसवाले फक्त बाजूला घेऊन फक्त एवढं लक्ष ठेवतात की कोण आपल्याला सापडतो, कोणाचं चालान फाडता येईल. तिथं चालान फाडणं महत्त्वाचं नाही आहे. तिथं आपण कसं आपलं सिस्टम कसं मॅनेज करतो, त्याला सुरळीतपणे चालवतो, आपलं सुव्यवस्था कशी मेंटेन करतो ते जास्त महत्त्वाचं आहे. तर आपण बघू शकतो की ह्या नागपूरकरांच्या भावना होत्या कुठेतरी व्यवस्थेमध्येच अनेक लूफॉल्स आहे आणि त्याचा फायदा मग आरोपी घेतात. आणि एक संताप नागपूरकरांमध्ये आहे की पुण्याची घटना असो किंवा नागपूरची घटना असो, कुठेतरी जे आरोपी आहे ते मोकाट आहे आणि त्याला कारांमध्ये एक तर व्यवस्था आहे आणि आपले लवचिक कायदे आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. आणि आता दुसरी घटना आहे छत्रपती संभाजीनगरची. तिथे एका अपघातामध्ये गाडीनं बाप लेकाला उडवलं. या घटनेमध्ये दुचाकीस्वार बाप लेक गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्या गाडीमध्ये काही स्थानिक राजकीय पदाधिकारी होते असं सांगण्यात येत आहे. 3 दिवस उलटूनही संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता आणि त्यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित केला गेला. हे प्रकरण ताजं असतानाच मद्यधुंद अवस्थेमध्ये एका ड्रायव्हरनं जीपनं एक दुचाकी आणि 3 कारला धडक दिली. जीपच्या धडकेत गंभीर झालेल्या 5 जणांपैकी 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. त्याचं गांभीर्य CCTVमध्ये समोर आलं. ही स्कॉर्पिओ थेट पेट्रोल पंपात घुसली. तिथे लोखंडी जाळीच्या कुंपणामध्ये अडकल्यानं किमान 30 जणांचा जीव बचावला. अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी बोलून दाखवली आहे. संभाजीनगरचे रस्ते सुरक्षित आहेत का, नागरिकांकडनं जाणून घेऊया. काय प्रतिक्रिया आहे? संभाजीनगरचे रस्ते सुरक्षित वाटतात? अजिबात नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात असुरक्षित रस्ते कुठले आहेत तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं नाव सगळ्यात पुढे आहे. इथे फक्त वाहतूकच दिसते, वाहतूक पोलीस कुठेही दिसत नाहीत. आणि आपण संध्याकाळी घरी निघालो तर घरी पोहोचेपर्यंत कुणाचाही धक्का लागला नाही. असं जर झालं तर तो दिवस एकदम भाग्याचा समजला पाहिजे. आणि ह्याला संपूर्ण महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहे. त्यांनी काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची. आहेत रस्ते सुरक्षित? नाही, सुरक्षित अजिबात नाही आहे. एक तर रस्त्यावरती गाडी चालवताना भीती वाटते. ट्रिपल सीट आणि रॉंग साईड येणारे जे ट्रॅफिक असतात, नंतर भरधाव चालणारे जे जालना रोड आणि अदालत रोडवर चालणारे जे डिझेलचं रिक्षा आहे आणि कुठेही थांबवतात, मधोमध थांबवतात. त्याच्यामुळे खूप असुरक्षित असं गाडी चालवणं औरंगाबादला अजिबात हे नाही वाटतं, सुरक्षित वाटत नाही वाटत. तुम्हाला वाटतं सुरक्षित? आम्हाला वाटतं, पण मोठे जे रस्ते आहेत ते सुरक्षित आहे. बाकीचे सिटीमधले रस्ते कोणतेही सुरक्षित नाही आहे. काय अडचणी आहे? अडचण म्हणजे लोक म्हणजे वाहतुकीचे नियम वगैरे फॉलो करत नाही आणि वाहतूक पोलीस नसल्यामुळे ते गैरफायदा उचलतात. त्यामुळे तर प्रशासनाने थोडी कायदेशीर कारवाई करावी, त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. पुण्याच्या घटनेनंतर तुला भीती वाटते? थोडी वाटते, पण मी जशी गाडी चालवते तशी मी स्वतः सेफली गाडी चालवते आणि मला वाटते की सगळ्यांनी पण सेफली चालवायला पाहिजे. पण स्पीड ब्रेकर्स खूप सारे खड्डे झालेले आहे, ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट लक्ष देत नाही आहे. आणि खूप सारे लोक रॉंग साईड पण गाडी चालवतात, ज्याच्यामुळे ॲक्सिडेंट्स पण होतात. तर मला वाटते त्याच्याकडे पण लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि खूप सारे रस्ते आता रस्ते निर्माण पण होत आहेत, तर त्याच्यावर पण लक्ष द्यायला पाहिजे. इवन पोलिसांनी पण आता जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे त्याच्यावरती जास्त फोकस करून सगळ्या माणसांना कंट्रोलमध्ये घ्यायला पाहिजे, ज्याच्याने सगळ्यांना चांगलं सेफली चालवता येईल गाडी. या सगळ्या प्रतिक्रिया होत्या सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगरकरांच्या. आणि काहींना वाटतं की रस्ते अजिबात सुरक्षित नाहीत. रस्त्यावरती ट्रॅफिक दिसते, मात्र ट्रॅफिक पोलीस दिसत नाही. आणि त्यामुळे गाडी चालून जर घरी सुरक्षित गेलं तर तो खूप आनंदाचा आणि भाग्याचा दिवस असतो. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांच्या आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंतेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. आणि आता पुन्हा एकदा जाऊयात पुण्यात, जिथल्या पोर्शे अपघाताची राज्यभर चर्चा आहे, ज्यात दिवसेंदिवस टर्न अँड ट्विस्ट येत आहेत. आजही अनेक घडामोडी घडल्यात. त्यानुसार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाची पुणे पोलीस बाल निरीक्षण गृहात जाऊन चौकशी करणार आहेत. त्यासाठी पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाकडे अर्ज केलेला आहे. या मुलाची बाल निरीक्षण गृहामधील कोठडी संपत असून त्याआधी ही चौकशी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन कार चालकाचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल या दोघांना ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्याप्रकरणी पुन्हा एकदा
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। या दोघेही जामिनासाठी अर्ज करू शकतात। असं असलं तरी विशाल अग्रवाल यांना ससूनमध्ये रक्त नमुने बदलण्याच्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा ताब्यात घेऊ शकतात। दुसरीकडे अल्पवयीन कार चालकाचे रक्त नमुने बदलणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण त्यांची विभागीय चौकशी होणार आहे आणि जर त्या चौकशीमध्ये आरोप सिद्ध झाले तर तिघांनाही सेवेतून बडतर्फ केलं जाऊ शकतं। सध्या तिघांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे। तर या अपघातासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या प्रतिक्रिया आपण थेट पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। आज आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न, रॅश ड्रायव्हिंगमुळे नागपूर छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, आपले रस्ते सुरक्षित आहेत असं वाटतं का? होय आणि नाही हे दोन पर्याय आपल्याकडे होते। मात्र सोशल मीडियावरती तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात, तर एक्सवरती संदीप म्हणतात रस्ते खराब आणि माणसं त्याहून खराब। यूट्यूबवरती जगदीश कानडे म्हणतात रस्ते खूप छान बनवले आहेत, पण गाड्या चालवणाऱ्यांना शिस्त नाही, याला सरकार काय करू शकतं? त्यानंतर सूरज केदार म्हणतात रस्ते सुरक्षित आहेत, माणसं डोक्यावर पडली आहेत। तर पवनसिंग राजपूत म्हणतात शासनानं ठरवून दिलेल्या दंडाधिकाऱ्यांनी रोडवर फिरून गाड्यांची व्यवस्थित पडताळणी केली पाहिजे, अपघात थांबू शकतात। तर सुशांत म्हणतात रस्त्यापेक्षा लोक ठीक आहेत का? कुणीही जरा थांबत नाही, जागा मिळेल तिथे गाडी घुसवतात, समोरून येणारी वाहतूक अडवतात। त्यानंतर फेसबुकवरती संदीप खेमनार म्हणतात आपले रस्ते सुरक्षित आहेत, पण लोकांना माज जास्त आहे। इंस्टाग्रामवरती अभिषेक पाटील लोखंडे म्हणतात नाही, अपघाताचं राजकारण होत नाही। तर आम्ही विचारलेल्या या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आता आपण जातो आहोत आपल्या पोल सेंटरवर। तर काय कौल मिळालेला आहे? यूट्यूबवरती आपल्याला एकूण मतं 18,000 इतकी प्राप्त झालेली आहे। होय आणि नाही म्हणणाऱ्यांच्या संख्येमध्ये फार मोठी तफावत आहे, कारण होय म्हणतात 21%, 79% म्हणतात नाही। त्यानंतर इंस्टाग्रामवरती 2,000 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहे। या 2,000 मतांपैकी 51% म्हणतात होय आणि नाही म्हणतात 49%। त्यानंतर फेसबुकवरती आलेल्या प्रतिक्रिया तुम्ही ज्या प्रकारे व्यक्त झालेल्या आहेत, होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 26%, 74% म्हणतात नाही। तर एक्सवरती आलेल्या प्रतिक्रियांची जर आपण तुलना केली होय आणि नाहीच्या स्वरूपात, होय म्हणतात 21%, नाही म्हणतात 79%। भारतामध्ये दर तासाला 52 अपघात म्हणजे दर मिनिटाला साधारण 1 अपघात होतो। त्यात दररोज 461 म्हणजे दर तासाला साधारणतः 20 लोक आपला जीव गमावतात। ही आकडेवारी चिंताजनक आहे। रस्ते अपघातामध्ये जगभरामध्ये 13 लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात। त्यातले 90%पेक्षा जास्त जीव अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये जातात। भारतात दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातांची संख्या साधारण 4.5 लाख इतकी आहे। या रस्ते अपघातामध्ये जवळपास 2.25 लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातील एका आकडेवारीनुसार 2022 या वर्षात देशात एकूण 4,61,312 रस्ते अपघात झाले। त्यामध्ये 1,68,491 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर 4,43,366 जण जखमी झालेले आहेत। या अपघातांमागे अतिवेगानं वाहन चालवणं, निष्काळजीपणे वाहन चालवणं, दारू पिऊन वाहन चालवणं, वाहतूक विषयक नियमांचं पालन न करणं ही महत्त्वाची कारणं आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अपघातांची आणि बळींची संख्या मोठी आहे। फक्त राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचा विचार केला तर देशात महाराष्ट्र हा 3ऱ्या क्रमांकावर आहे। 2022 सालामध्ये महाराष्ट्रात
33,383 अपघात झाले, त्यात 15,224 लोक मृत्युमुखी पडले. यात महाराष्ट्रामधील राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा वाटाही मोठा आहे. पण पुणे पोर्शे कार, नागपूरचं हिट अँड रन, छत्रपती संभाजीनगरचा मद्यधुंद कार चालक, तीनही प्रकरणांमध्ये कारवाई होतीये. मात्र त्यासाठी समाज माध्यमातून दबाव यावा लागलाय. नागपूरमध्ये तर एबीपी माझानं बातमी लावून धरली आणि फक्त समज देऊन सोडून देण्यात आलेल्या आरोपीला पोलिसांनी पुन्हा अटक केली. म्हणजेच काय, तर इथेही यंत्रणेवरती दबाव निर्माण झाल्यानंतरच कारवाई झाली आहे. म्हणजेच काय, तर प्रत्येक अपघात दुर्घटनेमध्ये दबाव आला तरच कारवाई होणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.